नमस्कार सर्वांना. कसे आहात सगळे? मस्त आहात ना? आशा करते तुम्ही सगळे आनंदात असाल. तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलवरच्या आजच्या या व्हिडिओमध्ये. तर आपलं देवघर हे फक्त देव ठेवण्याचं स्थान नसतं, तर ते आपल्या घरातील सकारात्मक ऊर्जेचं केंद्र असतं. पण अनेकदा नकळत देवघरामध्ये अनावश्यक वस्तू आपण जमा करत जातो आणि त्यांचा पसारा तिथे करत जातो आणि त्यामुळे ते सगळं असं ना अस्तव्यस्त दिसू लागतं. आणि बऱ्याच वेळा बघा, देवघर आपलं ना धुळीने माखलेलं असतं किंवा त्यावर धूळ साचलेली असते. तर अशा बऱ्याचशा चुका आपल्याकडून होतात आणि आपलं जे देवघर आहे तर ते घरामधील सगळ्यात जास्त सकारात्मक ऊर्जेचं केंद्र असतं. सगळ्यात जास्त पॉझिटिव्ह एनर्जी जर कुठून रिलीज होत असेल तर ती म्हणजे आपल्या देवघरातून. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की देवघराची स्वच्छ आणि नीटनेटकी साफसफाई, तसेच देवपूजेचं सामान किती, कोणतं आणि कशा प्रकारे ठेवावं जेणेकरून देवघर सुंदर आणि प्रसन्न सोबतच व्यवस्थित दिसेल. तर आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला हेच बघायला मिळणार आहे की देवपूजेचं जे काही सामान आहे तर ते देवघरामध्ये किती सामान ठेवायचं, कशा पद्धतीने ठेवायचं आणि कसं ऑर्गनाईज करून ठेवायचं, आणि सोबतच देवघराची साफसफाईसुद्धा. कारण आपलं जे देवघर आहे तर ते खूप असं खराब होऊ देऊ नये आणि त्यावर खूप अशी घाण साचू देऊ नये आणि त्यावर खूप अशी धूळसुद्धा साचू देऊ नये. तर आजच्या या व्हिडिओची जी सुरुवात आहे तर ती देवघराच्या साफसफाईने झालेली आहे. बऱ्याच दिवसाचं मला हे काम काढायचं होतं, देवघर स्वच्छ करण्याचं. म्हणजे 2-3 महिन्यातून एक वेळा तरी देवघराची डीप क्लिनिंग मी काढत असते. पण सध्याचं जे रुटीन आहे ना तर ते ना इतकं असं बिझी चालू आहे की सततचं काय ना काय असं चालूच असतं. आणि देवघराची पूर्ण डीप क्लिनिंग म्हटली, पूर्णपणे साफसफाई म्हटली तर आपले त्यामध्ये 3 ते 4 तास आरामात जातात. आणि मग 3 ते 4 तास याच कामात गेले की आपल्या बाकीच्या सगळ्या कामांचं नियोजन बिघडतं. तर त्यामुळे ना खूप विचार करून आज हे काम जे आहे तर ते मी काढलेलं आहे. कारण बघा, याच कामामध्ये जर आपण लागलो तर आपल्या बाकीच्या घरातले कामं असतात, मग ते सुद्धा करायचे असतात. प्रत्येक कामाची आपली एक ठरलेली वेळ असते. रोज रोज आपण कामांचं नियोजन नाही बिघडवू शकत. तर म्हणून मग आज विचार केला की आज ना मुलांना सुट्टी होती, म्हणजे किट्टूला सुट्टी होती आणि सानूसुद्धा घरीच होती आणि यांनासुद्धा पाहिजे तेवढं म्हणजे असं काही वर्क नव्हतं. तर त्यामुळे आज विचार केला की माझं रुटीन थोडंसं फ्री आहे, तर त्यामुळे आज हे जे देवघर आहे तर ते मी स्वच्छ करायला घेणार आहे म्हणून. तर बघा, जे देवघर असतं तर त्यावर आपले कळत नकळत तेलाचे, तुपाचे असे बरेचसे तिथे हात लागतात. किंवा कधी आपण ना मुलांकडून सुद्धा पूजा करून घेतो तर त्यांचेसुद्धा कधी खराब हात तिथे लागतात. आणि देवघर जर तुमचं व्हाईट कलरमध्ये असेल तर ते बघा इतक्या लवकर खराब होतं. आणि छोटे जर तिथे दागं असतील ना तर ते अगदी असे विजिबल होतात. डार्क रंगाचं देवघर असेल तर तेवढा काही फरक पडत नाही. पण लाईट कलरचं जर देवघर असेल ना तर खूप असे ना तिथे दागं दिसतात आणि असं काळवडलेलं दिसतं. तर आज मी हे सगळं स्वच्छ करायला घेतलेलं आहे. स्वच्छ करण्यासाठी जे विमचं लिक्विड असतं तर त्याचा वापर करते मी, त्याचा स्प्रे करते. आणि माझं हे जे खालचं बॉक्स आहे तर ते ना थोडंसं असं म्हणजे खरदरीत आहे, अगदी प्लेन नाही आहे. तर त्यामुळे तिथे मला ना जो एक सॉफ्ट माइल्ड स्क्रब असतो तर त्याचा वापर करावा लागतो. तर विमचं जे लिक्विड स्प्रे असतं तर त्याचा वापर मी करते स्प्रे करण्यासाठी आणि मग स्क्रबने स्वच्छ करून घेते आणि त्यानंतर पाण्यात कपडा बुडवू सगळं ते जे देवघर आहे तर ते मी स्वच्छ करून घेतलं. देवघर पंखा चालू ठेवलेला आहे कारण आता बघा वातावरण जे आहे तर ते थोडंसं सादर आहे. तरी आता 2-3 दिवसापासून बऱ्यापैकी ऊन निघतोय, पण तरीसुद्धा पावसाळ्यामधलं जे वातावरण आहे तर ते अगदी असं ना मॉइश्चर असतो वातावरणामध्ये. तर त्यामुळे मग पंखा चालू ठेवलेला आहे ते जे देवघर आहे ते सुकण्यासाठी. नाहीतर मग ओल्या याच्यामध्ये ना बुरशी लागण्याची भीती असते. तर देवघर सुकत आहे तोपर्यंत देवांच्या सगळ्या मूर्त्या आणि देवपूजेचे जे काही भांडे आहेत तर ते सुद्धा मी स्वच्छ करायला इकडे आणलेले. आता तुम्ही म्हणाल की ताई, हे जे देवा आहे तर ते तुम्ही किचनमध्ये का बरं स्वच्छ करायला आणता? तर कदाचित तुमचं म्हणणं बरोबरसुद्धा असेल. पण देवना इतके सगळे आहेत की तिथे देवरूममध्ये ना हे सगळं स्वच्छ करायला जमत नाही. आणि तिथे स्वच्छ करायचं म्हटलं की सगळे ते जे हळदीचे डाग आहेत तर ते सगळे खाली सांडतात, म्हणजे पडतात, पाणी सांडतं. तर त्यामुळे ना मी आधी ना गॅस ओठा सगळा स्वच्छ करून घेते, सिंक सगळा स्वच्छ करून घेते आणि त्यानंतर मग तिथे सगळे जे देवा आहेत तर ते स्वच्छ करायला आणते. बऱ्याच वेळा आपण ना पितांबरी, भैया पावडरचा वापर करून देव जे आहेत तर ते स्वच्छ करतो. पण त्यासाठी ना घरगुती आपलं ना
एक असं सोल्युशन बनवायचं. दही घ्यायचा किंवा मग लिंबूचा रस घ्यायचा, त्यामध्ये थोडीशी हळद घालायची, चंदन पावडर टाकायचं. तर असं ना घरगुती एक मिक्सचर बनवायचं आणि त्याच्याने जे देवांच्या मूर्त्या आहेत तर त्या स्वच्छ करायच्या. कारण देवाच्या मूर्त्या आहेत त्या भांडे नाही, त्यामुळे त्यांना अगदी घरगुती साहित्याने स्वच्छ करायचं. सोबतच हे जे देवपूजेचे भांडे होते तर हे सुद्धा मी स्वच्छ करून घेतले आणि तुम्ही बघू शकत असाल सगळ्या मूर्त्या आणि सगळे जे देवपूजेचे भांडे आहेत तर ते अगदी असे लख्ख आणि चकचकीत झाले आहेत. आणि अशा याच्यामध्ये ना देवपूजा करण्याचा आनंदसुद्धा वेगळाच असतो. तर सगळ्या ज्या मूर्त्या आणि भांडे होते ते स्वच्छ झाले. त्यानंतर देवपूजेचं सामान ठेवायला मी सुरुवात केलेली आहे. तर ज्या आता जे तुम्हाला 2 बॉक्स दिसलेले असतील, बास्केट दिसल्या, तर त्यामध्ये ना देवांची वस्त्र ठेवलेले असतात. म्हणजे वेगवेगळ्या पूजा असतात किंवा देवांचे आसन असते, तर ते सगळं ना त्या याच्यामध्ये ठेवलेलं असतं. कधी काळी ते मला कामाला येतं. त्यांचीसुद्धा जागा मला बदलायची आहे. म्हणजे इथे न ठेवता दुसरीकडे कुठे ते मला ठेवायचं आहे. तर 1-2 दिवसामध्ये ते मी सगळं बघणार. आणि देवपूजेचं सामान तुम्ही बघितलं असाल, त्यापेक्षा म्हणजे ते रोजच्या देवपूजेचं सामान आहे. जितकं सामान मी तुम्हाला आता दाखवलं तर ते रोजच्या देवपूजेचं सामान आहे. त्यापेक्षा आणखी म्हणजे सामान जे कधी कधी पूजा असतात तर त्यांच्यासाठी लागतं तर ते वेगळं ठेवलेलं असतं. कधीतरी त्यांचं कलेक्शनसुद्धा तुमच्यासोबत शेअर करणार. त्यानंतर मग डेलीचे जे वाचनाचे ग्रंथ असतात, म्हणजे जे अध्याय आपण वाचतो किंवा जे ग्रंथ आपण वाचतो तर ते सुद्धा इथे मी या देवघरामध्येच ठेवते. रोज सायंकाळी देवपूजेमध्ये काहीतरी ग्रंथ किंवा काहीतरी असे अध्याय वाचण्याची सवय आहे मला, तर त्यामुळे ते सुद्धा इथे या देवघरामध्येच ठेवलेले असतात. सोबतच श्रीकृष्ण भगवानांचे जे वस्त्र आहेत तर ते रोजच्यासारखे बदलले जातात. त्यांचं आसन, त्यांची वस्त्र, त्यांचा साज श्रृंगार, तर या सगळ्या गोष्टींसाठी इथे ना एक छोटासा प्लास्टिकचा बॉक्स मी घेतलेला आहे आणि त्यांचे सगळे वस्त्र आणि त्यांचा साज श्रृंगार इथे या बॉक्समध्ये ठेवते. म्हणजे बघा, अशा ज्या सगळ्या गोष्टी ज्या आपल्याला रोजच्या पूजेमध्ये लागतात त्या जर एका ठिकाणी ठेवलेल्या असतील ना तर आपल्याला रोज पूजा करताना वारंवार उठण्याची गरज पडत नाही. नाहीतर मग काय होते की आपण पूजा करायला बसतो आणि आपलं जे चित्त आहे तर ते इकडे तिकडे लागलेलं असतं की हे सामान घ्यायचं आहे, ते सामान घ्यायचं आहे. त्यापेक्षा ना सगळ्या ज्या गोष्टी आहेत तर त्या मी इथेच ठेवते, पण व्यवस्थित पद्धतीने ऑर्गनाईज करून ठेवते की त्यांचा पसारा दिसणार नाही. ही एक छोटीशी बास्केट तुम्हाला इथे दिसत असेल तर त्यामध्ये देवांचे अंग पुसण्याचे जे नॅपकिन्स असतात आणि देव्हाऱ्यामध्ये जे वस्त्र मी अंथरते तिथे, तर ते सगळे इथे ठेवलेले असतात. आणि तो जो प्लास्टिकचा बॉक्स आहे आणि ती जी बास्केट आहे तर ती जिथे मी अध्याय ठेवलेले असतात, म्हणजे पुस्तकं ठेवलेले असतात, ग्रंथ ठेवलेले असतात, तर त्यांच्या बाजूने थोडीशी जागा खाली आहे तर तिथे मी ते ठेवते. नंतर समोर तुम्हाला दाखवणारच. त्यानंतर अशा प्रकारचा एक ना ट्रे घेतलेला आहे मी, जेणेकरून सगळं जे सामान आहे तर ते इकडे तिकडे विस्कळीत व्हायला नको. तर म्हणून मग अशा प्रकारचा ट्रे घेतलेला आहे. कारण देवपूजेचं ना छुटूक मुटूक लहान सहान खूप सारं सामान असतं. कधी कुठल्या पूजा असतात, कधी कुठल्या पूजा असतात म्हणजे बघा, कधी कोण्या पूजेला गुलाल लागतो, कोण्या पूजेला बुक्का लागतो, कोण्या पूजेला शेंदूर लागतो, कधी राळ लागते, कधी लुभाण लागतो. तर अशा लहान सहान सगळ्या गोष्टी ठेवलेल्या असतात. कारण हे जर सामान आपण ठेवलं नाही आणि मग ना पूजेच्या दिवशी ना ते सामान आपल्याला मिळत नाही आणि मग पुन्हा आणखी दुकानात जा, तिथून ते सामान आणा. त्यामुळे कधी काळी जे काही सामान लागतं, म्हणजे काळे तीळ आहे, तुमचं अबीर आहे, गुलाल आहे, तर या सगळ्या गोष्टींना मी इथे या ट्रेमध्ये ठेवते. आणि व्यवस्थित पद्धतीने जर आपण ठेवलं तर ते ना असं म्हणजे पसारा दिसत नाही किंवा अस्तव्यस्त दिसत नाही. त्यामुळे तर या सगळ्या गोष्टी मी इथे या एका छोट्याशा ट्रेमध्ये ठेवते. त्यानंतर देवपूजेसाठी ज्या म्हणजे वाती आपण बनवतो तर त्यांच्यासाठीचा कापूस, ऑलमोस्ट बघा, जे म्हणजे दुकानामध्ये रेडीमेड वाती मिळतात, पण आईकडे कापूस होते तर तीच मला कापूस देते. तर त्यामुळे मग बाहेरून आणण्यापेक्षा घरचा कापूस कधीही बेटर असतो. तर या याच्याने ना जो कापूस आहे तर तो मी ठेवते आणि त्याच्या वाती बनवून ठेवते, पण आज सध्या वेळ नव्हता त्यामुळे मग कापूस ठेवलेला आहे. त्यानंतर धूपबत्तीचा डबासुद्धा इथेच ठेवते. धूपबत्त्या माझ्याकडे 3 प्रकारच्या असतात. एक ज्या लांबोळ्या कांड्या येतात त्या, एक छोट्या कांड्या आणि त्यानंतर जे वाटीवालं धूप असतं तर ते सुद्धा मी इथेच ठेवते. म्हणजे 3 ठिकाणी या 3 गोष्टी ठेवलेल्या असतात. कारण कधी कुठली धूप लावली जाते, कधी कुठली धूप लावली जाते, तर त्यामुळे. सोबतच अगरबत्तीचा हा जो स्टँड आहे तर तो सुद्धा इथेच मी या देवपूजेच्या म्हणजे या ट्रेच्या बाजूला ठेवते. अशा पद्धतीने सगळ्या जागा मी इथे व्यवस्थित सगळ्या जागी हे जे सामान आहे तर ते ऑर्गनाईज करून घेतलं. त्यानंतर माळजप जी असते, म्हणजे जी आपण
जप करतो तर ती माळ एका कॅरी बॅगला मी इथे ठेवलेल्या असतात. सोबतच अशा प्रकारे बघा एकावनाचा डबासुद्धा असतो, कारण कधी काळीना हवनसुद्धा होते घरी, ज्याला आपण अग्यारी म्हणतो तर ते. तर अशा पद्धतीने इथे हे जे सगळं सामान आहे तर ते ठेवलेलं असतं. आणि बघू शकता खूप काही असं सामानांचा पसारा दिसत नाही. सामान बऱ्यापैकी ठेवलेला आहे देवपूजेसाठी, कधी काळच्या पूजेसाठी ज्या काही गोष्टी मला लागतात तर त्या सगळ्या गोष्टी मी इथे ऑर्गनाईज करून ठेवलेल्या आहेत. आणि सगळं सामान अगदी व्यवस्थित पद्धतीने जर आपण ठेवलं तर सामानांचा पसारा होत नाही. तर जे देवघर आहे तर ते सुद्धा छान असं सुकलेलं होतं आणि अगदी असं व्यवस्थित नीटनेटकं आणि स्वच्छ झालेलं आहे. आणि देवघर शक्यतो जितकं होईल तितकं स्वच्छ ठेवण्याचाच प्रयत्न करायचा. तर चला, त्यानंतर जी रोजची देवपूजा आहे तर ती सुद्धा छान आटोपलेली आहे. आणि आजची जी देवपूजा आहे तर ती अशा प्रकारे झालेली आहे. तर चला, अशा पद्धतीने मी देवघराची साफसफाई कशी करते, देवघरामध्ये देवपूजेचं सामान कसं, कोणतं आणि कुठे ठेवते, कशा पद्धतीने ठेवते, तर ते तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे. आशा करते व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ कुठे जरी आवडला असेल तर नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर सबस्क्राईब करा. बेल आयकॉनसुद्धा क्लिक करा, जेणेकरून माझे येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला असंच मिळत राहील. व्हिडिओ कसे वाटतात किंवा तुमचे काही प्रश्न असतील तर ते सुद्धा तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. तुमचे काही सजेशन असतील तर ते सुद्धा तुम्ही मला देऊ शकता कमेंटद्वारे. तर चला, आजचा जो व्हिडिओ आहे तो इथेच संपवते. आपण भेटूयात नंतरच्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना बाय, सगळ्यांना धन्यवाद. हर हर महादेव.